मुंबईतल्या घडामोडी पाहिला, आता वळूया आपण पुण्याकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुतीत मित्रपक्षांमध्येच कशी वादाची ठिणगी पडली आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। भाऊदादांमध्ये युद्ध पेटलं, महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी। पुणे आणि पिंपरीचा दादा कोण? महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली। गेल्या 3 दिवसापासून दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत। अशातच अजित पवारांनी भाजपवर पुणे महापालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या ठेवी मोडल्याचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दादांवर जोरदार हल्लाबोल केलाय। असतो तुम्हाला माहिती आहे, माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। आम्ही आमच्या 25 वर्षात काय केलं आणि यांनी यांच्या 9 वर्षात आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका कशी कर्जाच्या खाईत लोटली हे आपण सगळ्यांनी पाहावं। म्हणजे पुण्याची निवडणूक हळूहळू गरम होते। ते दादा बोलतायत, हे दादा बोलतायत, अण्णा बोलतायत। कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं, तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा। आपलं एक तत्व आहे, शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, वरना जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं महायुतीत आधीच वादाची ठिणगी पडली होती। अशातच अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये किती जागांवर थेट लढत होणार आहे पाहूया। पुणे महापालिका राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप 105 जागा। पिंपरी चिंचवड महापालिका राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप 110 जागा। दरम्यान 2017ला झालेल्या महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पक्षीय बलाबल कसं होतं ते पाहूया। पुणे महापालिकेत भाजपचे 97, संयुक्त राष्ट्रवादीचे 39, संयुक्त शिवसेनेचे 10, काँग्रेसचे 9 तर मनसेचे 2 नगरसेवक निवडून आले होते। तर पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपचे 77, संयुक्त राष्ट्रवादीचे 36, संयुक्त शिवसेनेचे 9 तर मनसेचा 1 नगरसेवक निवडून आला होता। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत याआधी भाजपचं वर्चस्व राहिलंय, तेव्हा या दोन्ही महापालिका भाजप आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करते। अशातच महायुतीतील मित्रपक्षाच्या 2 मोठ्या नेत्यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकल्यानं महापालिका निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली। मात्र हा वाद महापालिका निवडणुकीपर्यंतच मर्यादित राहणार की याचे महायुतीतल्या संबंधावर देखील परिणाम होणार, याबाबत उत्सुकता आहे। पिंपरीहून गोपाळ मोडघरेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।